नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्या समोर इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे पहिलं युनिट आहे त्यातला दुसरा लेसन अँड्रोक्लीज अँड द लायन हा सादर करतोय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपल्या सगळ्यांनी एक नम्र विनंती आहे, जर तुम्ही अजूनही माझा चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया तो सबस्क्राइब करा। सोबतच माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला मात्र विसरू नका। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। पेज नंबर 7, 8 व 9 या 3 पानावरती हा लेसन आहे। माझ्याकडे पाठ्यपुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल तर मग चला सुरुवात करूया। लॉंग लॉंग अगो देयर लिव्ड अ काइंड, जेंटल अँड courteous man called Androcles। तर खूप खूप वर्षांपूर्वी अँड्रोक्लीज नावाचा एक दयाळू, सभ्य व कर्टियस या शब्दाचा अर्थ इथं दिलेला आहे पोलाइट म्हणजे विनयशील असा माणूस राहत होता। बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर। पण या अँड्रोक्लीजचा एक अत्यंत क्रूर असा मालक होता, म्हणजे याचा मालक हा अत्यंत क्रुएल होता। इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स। आता त्या काळामध्ये काय व्हायचं तर जे राजा असायचे म्हणजे राजे लोक असायचे, सोबतच नोबल्स म्हणजे उच्च कुलीन माणसं म्हणजेच उमराव वगैरे ही माणसं आणि इतर जी काही श्रीमंत माणसं इतर काही ती काय करायची तर गरीब माणसांना ते त्यांचे स्लेव्स म्हणून ठेवत असायचे, म्हणजे गुलाम म्हणून ठेवत असायचे। अँड्रोक्लीज वॉज अ स्लेव्ह। आता हा जो आपल्या या स्टोरीचा जो हिरो आहे अँड्रोक्लीज नावाचा तो सुद्धा एक गुलामच होता। द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स। आता हे जी गुलाम माणसं होती त्यांच्यावरती त्यांनी आपल्या मालकाची सेवा करायचं अशा प्रकारचं बंधन होतं किंवा त्यांच्यावर तशा प्रकारची सक्ती होती। दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम। बघा, तर त्यांचा मालक जे काही सांगेल ते सगळ्या गोष्टी त्यांनी कराव्यात अशा प्रकारचं त्यांच्यावरती बंधन होते किंवा ते त्यांना करावं लागत असायचं। दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स, इवन when they were unhappy with their master they could not leave him। तर बघा, या गुलाम लोकांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसायचं, कुठलेही अधिकार नसायचे। जर ते आपल्या मालकाबाबत समाधानी नसतील, मालकाबाबत त्यांना त्यांच्या कामामध्ये आनंद मिळत नसेल तरी सुद्धा ते आपल्या मालकाला सोडून जाऊ शकत नव्हते, असं त्यांच्यावरती एक प्रकारचं बंधन होतं। दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हावेवर विकिड ही माइट बी। आता बघा, तर त्यांच्यावरती एक असं बंधन असायचं, म्हणजे कायद्यानं त्यांच्यावरती बंधन असायचं की जरी त्यांचा मालक दुष्ट असला किंवा कसंही असला तरी सुद्धा ते त्या मालकाला सोडून जाऊ शकत नव्हते। आता बघा, इथं बाउंड बाय लॉ याचा अर्थ आहे स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉज, म्हणजे यांच्यावरती कायद्यानेच एक नियम पाळायचे, कायदा पाळायचे अशा प्रकारचे एक बंधन होते किंवा निर्बंधच त्यांच्यावर तशा प्रकारचे कायद्याने घातलेले होते की ती आपल्या मालकाची त्यांनी आज्ञापालन केलंच पाहिजे। जरी तो दुष्ट असला, विकीड असला तरी सुद्धा त्यांनी त्याला सोडून जाता कामा नये, अशा प्रकारचं बंधन त्या गुलामांवरती होतं। आता बघा पुढं, अँड्रोक्लीज डिड नॉट लाईक हिज हर्टलेस विकिड मास्टर। आता या अँड्रोक्लीजला त्याचा जो निर्दयी आणि दुष्ट असा मालक होता तो अजिबात आवडत नव्हता। हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन वीप देम। स्टार्व म्हणजे उपाशी ठेवणे, वीप म्हणजे चापकाने फटकवणे। तर बघा, त्याचा जो मालक होता तो आपल्या गुलामांना उपाशी ठेवायचा आणि बहुधा, बऱ्याचदा, अनेकदा तो त्यांना वीप म्हणजे चापकाने मारायचा सुद्धा, चापकाने फटकवून काढायचा। अँड्रोक्लीज फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्व्हिंग सच अ मास्टर। आता
यावेळेला अँड्रोक्लिसला असं वाटलं की आपण आपल्याला खरं तर मरणच चांगलं, या अशा या दुष्ट माणसाची सेवा करण्यापेक्षा आपण काय करावं तर मरण पत्करलेलं चांगलं, असं त्यावेळेला अँड्रोक्लिसला वाटलं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. त्यामुळं एका चांगल्या संधीच्या शोधामध्ये तो नेहमीच असायचा, नेहमी होता तो चांगल्या संधीच्या शोधामध्ये, म्हणजे हा नोकरी सोडून दुसरीकडे कुठेतरी जायचं अशा शोधात तो होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. आणि अगदी पहिली संधी त्याला मिळाली आणि तो कसा बसा आपला जो काही दुष्ट मालक होता त्याच्या क्लचेस मधून तो निसटला. ते क्लचेस याचा शब्दाचा अर्थ इथं दिलेला आहे टाईट होल्ड, म्हणजे घट्ट पकड. तो कसा बसा आपल्या मालकाच्या ताब्यातनं किंवा घट्ट पकडीतून तो कसा बसा मालकापासून त्या निसटला. नाउ ऑल्दो Androcles had thus run away, he was not a coward. आता बघा, जरी तो अँड्रोक्लिस जरी तो आपल्या मालकापासून पळून गेलेला असला तरी सुद्धा तो कावर्ड नव्हता, म्हणजे वन हू गेट्स इझिली अफ्रेड, म्हणजे सहजासहजी घाबरणारा भिणार असा तो नव्हता, म्हणजे तो भित्रा नव्हता, भ्याड नव्हता, जरी तो आपल्या मालकापासून त्याची नोकरी सोडून पळून आलेला असला तरी सुद्धा. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्यानं एका जंगलामध्ये आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. बीस्ट म्हणजे प्राणी. तर जे जंगली प्राणी आहेत जे रोम म्हणजे भटकंती करतात, इतरत्र भटकतात, अशा जंगली प्राण्यांना तो अजिबात घाबरलेला नव्हता, त्याला त्यांची भीती वाटली नाही. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आता बघा, त्याच्या डोक्यावरती कुठल्याही प्रकारचं छप्पर नव्हतं तरी सुद्धा त्याला त्याच्या मनाला त्याच्याबद्दल काहीही वाईट वाटलं नाही किंवा त्याला त्याची खंतही वाटली नाही. ही वॉज हॅपी that he was free as a bird to go wherever he wished. तर त्याला एक आनंद होता की तो एका पक्षासारखा तो मुक्त होता, जिथं हवं जिथं जायची त्याची इच्छा होईल तिकडं तो जाण्यासाठी आता तो फ्री होता, स्वतंत्र होता, त्यामुळे त्याला खूप आनंद वाटत होता. वन डे ॲज ही वॉज वँडरिंग इन द फॉरेस्ट. एक दिवस असाच तो जंगलामधनं भटकत होता. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. अचानक त्याचा सामना अगदी फेस टू फेस, समोरासमोर तो एका सिंहाच्या समोर आला. ही हॅड नॉट अफ्रेड ऑफ द हिज फर्स्ट रिएक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. आता ज्या वेळेला समोर सिंह बघताच त्याची जी पहिली रिएक्शन अशी होती की आपण आपला मार्ग बदलावा आणि फ्ली म्हणजे इथं अर्थ आहे बघा, रन अवे, एस्केप, म्हणजे तिथून पळून जावं असं त्याला तिची रिएक्शन पहिली होती, असं त्याला तिथं वाटलं. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूड ऑन सीइंग हिम. पण त्याच्या असं लक्षात आलं की तो जो काही सिंह आहे तो सिंह त्याला पाहून अजिबात हलला नाही, त्यानं अजिबात हालचाल केलेली नव्हती. त्या सिंहानं कुठल्याही प्रकारची हालचाल या मानवाला पाहून केलेली नव्हती, हे त्याच्या लक्षात आलं. इट नायदर ग्राउल्ड नॉर रोड. ग्राउल या शब्दाचा अर्थ गुरगुरणे. तो नाही गुरगुरला आणि नाही तो रोड, त्याने गर्जना केली. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम piteously as if it was in great pain. आणि तो त्याला बघून नाही तो गुरगुरला, नाही त्यानं गर्जना केली, तर तो त्याच्याकडं एका पिटियसली म्हणजे एका करुणाजनक अशा नजरेनं, हिचा अर्थ आहे बघा पिटियसलीचा, इन अ पिटियस मॅनर, म्हणजे करुणाजनक अशा नजरेनं तो सिंह त्याच्याकडे पाहत होता. आणि तो एका खूप मोठ्या वेदनेमध्ये, त्याला खूप वेदना होत होत्या असं ते जाणवत होतं. अँड्रोक्लिस पॉज्ड.
आता अँड्रोक्लिस तिथं थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड द लायन, स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर तो अत्यंत सावधपणे, कॉशियसली म्हणजे व्हेरी केअरफुली, म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक तो त्या सिंहाच्या दिशेने एक पाऊल टाकत टाकत एक अशी पावलं टाकत टाकत तो पुढं गेला. द लायन मोन्ड अँड विम्पर्ड. आता मोनचा अर्थ आहे बघा, मेड पेनफुल साऊंड्स, म्हणजे कणला. तर तो सिंह कणला. विम्पर्डचा अर्थ आहे क्राईड पेनफुली, कणला, विव्हळला, अगदी वेदनेनं तो रडला असं आपण म्हणूयात, किंवा विव्हळला असं म्हणूयात. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. आता त्याचे डोळे, कृपया मला मदत कर असं म्हणतायत, असं त्याला भासलं. असं वाटलं की त्याच्या डोळ्यातनं तो मला मदतीसाठी याचना करतोय असं त्याला वाटलं. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. आता ज्यावेळेला हा अँड्रोक्लिस त्याच्या आणखी जवळ गेला, त्यावेळेला त्या सिंहानं काय केलं तर आपलं डोकं वाकवलं, खाली केलं आणि आपला जो लिक इट्स पॉ म्हणजे पंजा, लिक म्हणजे चाटणे, त्या सिंहानं आपला स्वतःचा पंजा चाटायला काय केली तर सुरुवात केली. देन अँड्रोक्लिस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वाउंडेड. त्याच्यानंतर अँड्रोक्लिसनी पाहिलं की त्या जो सिंहाचा जो पंजा होता तो काय झाला होता तर तो जखमी झालेला होता. सोर म्हणजे तो खूप दुःखद सुद्धा होता. अँड स्वॉलन म्हणजे खूप सुजलेला सुद्धा होता, म्हणजे तो सुजलेला होता, पंजा जखमी झालेला होता, काहीतरी लागलेलं होतं, त्याला इजा झाली होती आणि तो खूप दुःखद होता. ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लिस नोटिस दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. तर बघा ते थोडस अगदी जवळ बारकाईने जाऊन त्यानं त्या सिंहाच्या त्या तळव्याकडे किंवा पंजाकडे पाहिलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की एक मोठा थॉर्न, काटा हॅड पियर्स्ड म्हणजे घुसलेला होता. कुठं तर सिंहाच्या एका टोज मध्ये. तो काय झाला होता अंगठ्यामध्ये, पायाच्या बोटांमध्ये तो तळव्या ह्याच्यामध्ये तो घुसलेला होता. So this is the cause of the lion's distress, thought Androcles. तर अँड्रोक्लिसनं असं विचार केला की अच्छा, तर मग हे कारण आहे का त्या सिंहाच्या डिस्ट्रेसचं. डिस्ट्रेस या शब्दाचा अर्थ इथं दिलेला आहे ग्रेट ट्रबल, म्हणजे तो जो वेदनेने विव्हळतोय, कणतोय, याचं कारण काय तर त्याच्या त्या पायाच्या पंजामध्ये काय केलं होतं तर काटा घुसलेला होता, त्यामुळे तो वेदनेनं विव्हळत होता. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. आता summing up all the courage, इथं summing up courage चा अर्थ आहे trying to be brave, म्हणजे यानं थोडस अधिक धीट होण्याचा प्रयत्न करत त्यानं काय केले तर त्यानं आपले हात त्याच्या जखमी पंजाच्या दिशेने पुढे केले. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. त्याला तो घाबरला, भीती वाटत होती त्याला की कदाचित जर त्यानं सिंहाला किंवा त्याच्या स्वॉलन जे पॉ आहे म्हणजे सुजलेला जो पंजा आहे त्याला जर का हात लावला तर तो सिंह कदाचित त्याच्यावरती हल्ला सुद्धा करेल अशी त्याला भीती वाटली. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज ग्रेट इंटेन्शन. पण इंटेन्शन या शब्दाचा अर्थ पर्पज, पण त्याचा जो उदात्त हेतू होता, एक चांगला हेतू होता, तो त्या सिंहाच्या लक्षात आलेला होता किंवा त्याच्या सिंहाच्या लक्षात तो आला. पेज नंबर 8 वरती आहे बघा. Androcles took the paw in his left hand. त्यानं आपल्या डाव्या हातामध्ये अँड्रोक्लिसनी त्याचा पंजा घेतला.
ड्रिफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. आता ड्रिफ्टलीचा अर्थ इथं आहे बघा स्किलफुली अँड क्विकली, म्हणजे कुशलतेने आणि लगेचच त्याने काय केला तर त्याच्या तळव्या जेव्हा पंजातला जो काटा घुसलेला होता तो त्यानं लगेचच काढला. देन टेरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लॉथ्स द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. त्याच्यानंतर काय केलं तर आपल्या स्वतःच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्या दयाळू माणसानं काय केला तर त्या सिंहाचा जो जखमी झालेला पंजा होता तो पंजा त्यानं आपल्या स्वतःच्या कपड्यानं कापड फाडून त्यानं कपड्याचा तुकडा फाडून त्यानं तो बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आता बघा तर त्याच्यानंतर आश्चर्याची बाब अशी होती की तो जो सिंह होता त्या सिंहानं काय केलं तर त्यानं त्याच्या आर्म्सला परत लीक करायला सुरुवात केली. लीक म्हणजे चाटायला सुरुवात केली त्याच्या. आणि हे कशासाठी तर त्याला जे ग्रॅटिट्यूड होतं ते शो करायचं होतं. ग्रॅटिट्यूड म्हणजे आपली कृतज्ञता त्याला व्यक्त करायची होती, म्हणूनच तो त्याच्या आर्म्सला तो काय करत होता तर त्यानं लीक केलं म्हणजे चाटलं. Androcles remained with the lion till it could walk again. बघा अँड्रोक्लिस त्या सिंहाबरोबर ती तोपर्यंत राहिला जोपर्यंत तो पुन्हा एकदा व्यवस्थित चालता येत नाही तोपर्यंत त्या सिंहासोबत राहिला, त्याची काळजी घेत राहिला तो. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. तो काय करायचा तर जंगलामध्ये तो शिकार करायचा आणि शिकार करून आणलेले जे अन्न आहे तो त्या हेल्पलेस बिस्टला म्हणजे असहाय्य अशा त्या जंगली प्राण्याला तो आपले केलेलं शिकार केलेलं अन्न तो काय करायचा तर देत असायचा, शेअर करत असायचा. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स बाउंड. दर दिवशी तो काय करायचा तर त्याची ती जखम आहे ती स्वच्छ करायचा आणि त्याला पट्टी बांधत असायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि लगेचच जो सिंह होता तो हालचाल करण्या सक्षम झाला किंवा तो चालू लागला. त्याच्यानंतर बघा पुढं. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रॉक्लिस व्हेरेवर ही वेंट. आता बघा बऱ्याचदा अँड्रॉक्लिस जिथं जाईल तिथं त्याच्या पाठीमागं आता हा सिंह जात होता, कारण का तर त्याला आता व्यवस्थित चालायला यायला लागलेलं होतं. इन द मीन वाईल आता त्या दरम्यान काय घडलं बघा. अँड्रॉक्लिस मास्टर हॅड कंप्लेन टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव्ह अँड्रॉक्लिस हॅड रन अवे. त्या दरम्यान त्याचा जो मालक होता त्यानं तिथली जी काही ऑथॉरिटीज होती त्यांच्याकडे अशा प्रकारची तक्रार दिली होती. ऑथॉरिटीज म्हणजे तिथली सत्ता असेल, राज्यसत्ता असेल किंवा अधिकार ज्यांच्याकडे आज्ञा देणारी एखादी सत्ता असेल, अधिकारी असतील, त्यांच्याकडे त्याने एक तक्रार नोंदवलेली होती की माझा गुलाम हा पळून गेलेला आहे. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डिरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रॉक्लिस. त्यामुळं जे सैनिक होते ते सर्व चोहो दिशांनी सोडलेले होते, पाठवलेले होते कशासाठी तर अँड्रॉक्लिसला पकडण्यासाठी. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्याने त्या अँड्रॉक्लिसला हाय अँड लो म्हणजे एव्हरीवेअर सगळीकडे त्याचा शोध घेतला पण तो काही सापडला नाही. At last they came to the forest where Androcles lived. आणि शेवटी मग ते त्या जंगलामध्ये आले जिथं अँड्रॉक्लिस हा त्या सिंहाबरोबर राहत होता. त्या जंगलामध्ये ते आले. याच्या पुढे बघा. इट सो हॅपन्ड दॅट अँड्रॉक्लिस had gone out alone that day while the lion rested near the cave.
तर झालं असं बघा, तो सिंह होता, तो गुहेच्या जवळच तो विश्रांती घेत होता आणि त्याच वेळेला अँड्रोक्लिस हा एकटा बाहेर जंगलामध्ये गेलेला होता. बोथ ऑफ देम फेल इनटू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि अशामुळं तो सिंह आणि अँड्रोक्लिस हे दोघंही ते त्या सैनिकांच्या हातात लागले किंवा हाताला पडले, त्यांच्या हाती लागले ते. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. त्या दोघांनाही घेऊन ते सैनिक शहरामध्ये परतले. दे पुट अँड्रोक्लिस इन चेन्स इन अ प्रिझन. त्यांनी तुरुंगामध्ये त्याला साखळदंडाने बांधून तुरुंगामध्ये त्याला टाकलं. द लायन वॉज केज. आणि सिंहाला त्यांनी पिंजऱ्यामध्ये टाकलं, ठेवलं. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. आता त्या काळामध्ये जी लोक एका गंभीर गुन्ह्यामध्ये जे आरोपी किंवा अपराधी जे गंभीर गुन्ह्यामध्ये ज्यांचा अपराध सिद्ध झालेला होता, अशा गुन्हेगारांना काय केलं जायचं, तर त्यांना शिक्षा म्हणून जंगली प्राण्याच्या पुढं टाकलं जायचं, त्यांचं खाद्य म्हणून त्यांना खाण्यासाठी. म्हणजे माणसाला जंगली जनावरांपुढं टाकलं जायचं खाण्यासाठी, एक शिक्षा दिली जायची त्यांना, ज्यांनी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केलेले होते त्याबद्दलचे. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ऍट दॅट टाइम. आता बघा, तर आपल्या मालकाला सोडून पळून जाणं हा त्या काळातला अत्यंत गंभीर असा गुन्हा होता. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beasts. त्याच्यामुळं अँड्रोक्लिसला सुद्धा त्या जंगली प्राण्यापुढं टाकलं जाणार होतं किंवा टाकलं जाणं गरजेचं होतं, कारण का तर त्यानं तशा प्रकारचा गंभीर गुन्हा केला होता. पेज नंबर 9 वर बघा. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ऍट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. आता बघा, ठरवलेल्या दिवशी जो राजा होता, सम्राट होता, तो ती सर्कस म्हणजे जिथं तो चौकोनामध्ये सभोवतालची माणसं जिथं सगळी गोळा झालेली होती, चौकामध्ये म्हणून आपण त्याला, म्हणजे सर्कस याचा अर्थ असा असतो बघा, म्हणजे एक सर्कस ती वेगळी, ज्याच्यामध्ये आपण सर्कस पाहिला जातो ती वेगळी, आणि दुसरी सर्कस असते ती म्हणजे शहरामधला असं एक चौक की जिथं काय केले जातात, तर चहूबाजूचे रस्ते तिथे एकत्र होतात, असा गोलाकार असा चौक, सर्कल असं. तर तिथं तो आला आणि त्या एम्पररनी आपल्या जागी जाऊन तो बसला. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. जी गर्दी होती लोकांची जमलेली होती ती आनंदाने ती जयघोष करत होती, ओरडत होती. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लिस वॉज ब्रॉट इन टू द अरेना. आता बघा, जे ट्रम्पेटर्स होते, तुतारी वाजवणारी माणसं, त्यांनी तुतारी वाजवायला सुरुवात केली आणि अँड्रोक्लिसला त्या अरेनामध्ये आणलेलं होतं. अरेना या शब्दाचा अर्थ आहे बघा इथं, अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. म्हणजे असं ग्राउंड, रिंगर म्हणून आपण त्याला, की जे सभोवताली बैठक व्यवस्था आहे आणि मध्ये लोकांना खेळण्यासाठी किंवा काही साहसी खेळ दाखवण्यासाठी मध्ये जागा असलेला असं ठिकाण तिथं त्याला आणलं गेलं. ही चेन्स वेअर अनबाउंड. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड. आता बघा, त्याला जे साखळदंडानं बांधलेलं होतं, बाउंड केलं होतं, ते अनबाउंड केलं, म्हणजे त्याला सोडलं, त्या काढल्या. तो आता वीक म्हणजे अत्यंत तो दुबळा वाटत होता, दुर्बल वाटत होता, आणि डिस्मेड होता म्हणजे तो दुःखी होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. एक गोष्ट मात्र निश्चित होती, त्याला खात्री होती की हा दिवस आहे तो आपल्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. आपल्याला एका वन्य प्राण्यासमोर टाकलं जाणार आहे, आपण मरणार होते, त्याला माहित होतं, म्हणजे अगदी निश्चित होतं. ऍट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेड अँड अ फेरोशियस लायन वॉज रिलीज इंटू द अरेना. आता बघा, तर बरोबर दुसऱ्या विरुद्ध दिशेला जे गेट होतं ते वर उचललं गेलं आणि त्यातनं एक भयंकर असा
सिंह या त्या गेटमधून त्याला बाहेर सोडलं गेलं आणि तोही त्या अरेनामध्ये तिथं आला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. फेरोसियसचा अर्थ आहे बघा इथं वाईल्ड अँड डेंजरस फिअर्स, अत्यंत भयंकर भीतीदायक जंगली आणि जो खूप धोकादायक आहे असा. तर त्याला अधिकाधिक फेरोसियस बनवण्यासाठी त्याला काय केलं होतं, तर त्याला भुकेलेला ठेवलेलं होतं, म्हणजे त्याला खायला दिलेलं नव्हतं. कारण का तो अधिकाधिक तो खूप धोकादायक व्हावा, खूप डेंजरस व्हावा तो, आणि तो खूप भयानक व्हावा यासाठी. अँड्रोक्लिस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. आता भीतीनं अक्षरशः भरून गेला होता तो, खूप भीती त्याला वाटत होती, पण तरी सुद्धा बघा इथं अर्थ दिलेला आहे. पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट या शब्दाचा अर्थ आहे शो दॅट वन इज नॉट अफ्रेड. तो आतून खूप घाबरलेला होता, पण तो वरून तो दाखवत नव्हता की मी घाबरलेला आहे म्हणून. द लायन सॉ अँड्रोक्लिस अँड रश टुवर्ड हिम. त्या सिंहानं अँड्रोक्लिसला पाहिलं आणि त्याच्याकडे वेगानं त्यानं गेला. बाउंडिंग अँड रोरिंग. बाउंडिंग म्हणजे झेपावत गेला, वेगानं चालत उड्या मारत त्याच्याकडे गेला आणि रोरिंग करत गेला. रोरिंग म्हणजे गर्जना करत गेला. बट सडनली इट्स स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. पण अचानकच तो तिथं वेगात गेला आणि तो थांबला. झेपावत आलेला सिंह एकदम थांबला अचानक. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आणि तो हळूहळू पुढं पुढे येऊ लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. रेज या शब्दाचा अर्थ क्रोध. तर त्याचा जो काही राग होता तो सगळा वितळल्यासारखा झाला, त्याचा राग संपून गेल्यासारखं झालं. अँड्रोक्लिस सॉ धिस टू. अँड्रोक्लिसने हे सगळं बघितलं. ईच फ्रेंड रेकग्नाइज द अदर. त्या दोघांनी एकमेकांना ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंड्स टुवर्ड्स Androcles again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. हे प्रत्येकासाठी आश्चर्य होतं. अमेजमेंट म्हणजे आश्चर्य वाटले. झेपावत उड्या मारत त्याच्याकडे गेला, त्याच्या जवळ गेला, त्याच्या जवळ ज्यानं पोहोचला त्यावेळेला त्यानं पर म्हणजे अगदी समाधानानं आनंदानं गुरगुराला त्यानं सुरुवात केली. आणि आपलं जे नाक आहे ते त्यानं घासायला सुरुवात केली त्याच्या अंगावरती. अँड्रोक्लिस हग द लायन. अँड्रोक्लिसने सुद्धा त्या सिंहाला हग केलं, मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि त्याला आपल्या सुटकेचा आणि रिलीफ म्हणजे आपल्याला आपण सुटकेचा आणि आनंदानं तो काय केला तर त्यानं वेप्ट म्हणजे तो रडला किंवा रडायला त्यानं सुरुवात केली. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. तर ते जे काही प्रेक्षक होते ते पाहायला आलेली जी लोक होती त्याच्यामध्ये स्वतः सम्राट सुद्धा होता. हे जे सगळं टेंडर साईट म्हणजे प्रेमळ असं जे काही दृश्य पाहून त्या सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटलं. People began to cheer Androcles and ask for his release. तर लोक त्याला चिअर करायला लोकांनी सुरुवात केली आणि याला सोडून द्या असं म्हणायला त्यांनी सुरुवात केली. राजाला त्यांच्या सांगायला सुरुवात केली. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. त्या राजाने सांगितलं की सिंह तुझ्याशी असा विलक्षण स्वरूपात कसा वागला. तर याच्याबद्दलचं स्पष्टीकरण त्यानं राजाने त्या अँड्रोक्लिसकडे मागितलं. वेन ही हर्ड द होल स्टोरी. आणि ज्यावेळेला अँड्रोक्लिसने ती सगळी स्टोरी त्याला सांगितली आणि ज्यावेळेला राजाने ती सगळी स्टोरी ऐकली, द एम्परर वॉज ऑल्सो मूड बाय. आता मूड बायचा अर्थ इथे हॅव स्ट्रॉंग फिलिंग्स म्हणजे आपण त्याचं मन भरून आलं असं म्हणूयात किंवा भारावून गेला. तो राजा सुद्धा भारावून गेला ह्या दोघांच्या मैत्रीची कथा ऐकून. द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. तर ती जी मैत्री आणि त्या मैत्रीतनं निर्माण झालेली कृतज्ञता ही कुणामध्ये होती तर मानव आणि जंगली प्राणी यांच्यामधली होती. त्यामुळे त्या राजाला अगदी मन त्याचं भारावून गेलं.
He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. त्याने लगेच आज्ञा दिली की या अँड्रोक्लिसला सोडून द्या आणि इथून पुढे तो कधीही गुलाम म्हणून राहणार नाही, अशा प्रकारची त्या राजाने काय केली तर आज्ञा लगेच त्यानं दिली. When the emperor asked Androcles what other reward he would like, त्याच्यानंतर त्या सम्राटानं त्या राजानं अँड्रोक्लिसला विचारलं की तुला बक्षीस म्हणून तुला मी काय देऊ. Androcles replied that he did not want anything for himself. त्याच्यानंतर अँड्रोक्लिसनी त्यांना सांगितलं की मला स्वतःसाठी असं काही नको आहे. But he wanted the lion to be set free too. पण माझी इच्छाच बक्षीस म्हणून तुम्ही मला एक द्या, तुम्ही त्या सिंहाला मोकळं सोडा, मुक्त सोडा, त्याला जंगलात जाऊन त्यानं राहावं असं सोडून द्या, असं त्यांनी त्याला मागणं तिथं मागितलं किंवा बक्षीस जे त्यांना हवं होतं, त्याचं रिवॉर्ड हवं होता, त्याच्या त्यांनी मागणी केली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. त्याच्यानंतर राजानं या दोन्हीही मित्रांना मुक्त करण्याचा आदेश दिला आणि कशासाठी तर त्यांनी परत जंगलात जावं आणि आपलं एक मुक्त असं स्वरूपातलं स्वतंत्र असं जीवन जगावं, अशा प्रकारचे त्यांनी काय केलं तर त्यांना दोघांनाही त्यांनी सोडून देण्याची आज्ञा दिली. तर मित्रांनो, अत्यंत सुंदर सुरेख असा हा पाठ आहे. मला वाटतं तुम्हा सगळ्यांना हा निश्चितच समजलेला असेल, आवडलेला असेल. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो.